नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून मृदुल मृदू यांनी मांडलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. बघा, आता मी जी काही वाक्य सांगणार आहे ना, ती आपल्या आजूबाजूला आपल्याला बऱ्यापैकी ऐकू येतात. यांच्या नाकावर टिचून घर घेऊन दाखवतो की नाही बघा. अरे कशाला काळजी करतो, तुझ्या मित्रांना आयफोनवरनं चेष्टा केली का, चल तुला घेऊन देतो कार, जा कॉलेजला कारनं आणि तोंड बंद कर त्याचं. तुम्हाला माहिती आहे का हो, ती ही नवऱ्यासोबत मनालीला गेली आहे. आपण जायचं नेक्स्ट इयर. नाही, पण आपण तिथे नाही जायचं, डायरेक्ट स्वित्झर्लंडला जाऊ, बर्फ बघू. मग टाकते ना असे फोटो तिथले, कशी जळेल बघा. मला जाऊबाईंपेक्षा मोठा आणि वजनाला जड सोन्याचा हार हवा आहे हो दिवाळीला. त्यांनाही दाखवूनच देते ना, आम्ही पण काही कमी नाही आहे. दादांनी 2 फ्लॅट घेतलेत, मी तर आता फार्म हाऊसच घेतो. मी काही कमी नाही त्यांच्याहून, कळू देत त्यांना. आत्ता मी जी ही वाक्य सांगितली ना, हे वाक्य बोलणारे एक ध्येय घेऊन आलेत. ते ध्येय गाठण्यासाठी ते काही पण करणार आहेत. पण यात चूक काय आहे हे कळतंय? ज्यावर इमारत उभी राहते त्याचा पायाच ठिसूळ असेल आणि निगेटिव्ह इच्छांनी भरलेला असेल तर काही दिवसात, महिन्यात, वर्षात ती कुचकी इमारत ढासळणारच आहे. तुम्ही काहीही विकत घ्या, शिका, नोकरी मिळवा, मोठं पद मिळवा, घर घ्या, काही करा, पण टार्गेट ठेवताना कोणाला तरी दाखवायचंय हा भाव असेल ना, तर अपयशी होण्याचं भाकीत स्वतः तयार करतात हे लोक. आणि त्यांना कळत पण नाही की ते जगण्याच्या किती खोट्या भांडवलावर जगतायत. आता ॲम्बिशन्स असावीत, पण त्याचा कुणाशीही संबंध नको. ते आपल्या आत तयार झालेलं असावं, ते आपलं वैयक्तिक स्वप्न असावं आणि ते पूर्ण करण्याचे मार्गसुद्धा स्वच्छ असावेत. ईर्ष्येने अचिव्हमेंट मिळवली तर ती मुळातच तकलादू होते, कारण त्यामागची एनर्जी ही वाईट विचारांनी भरलेली असते. हे पटायला पण जमिनीवर धाडकन आपटावं लागेल तेव्हा कळतं की आपल्या निगेटिव्ह इंटेन्शनचा बेस असल्यामुळे आपण तोंडघशी पडलोय. सांगण्याचं तात्पर्य हेच की तेव्हा हवं ते करा, पण आपल्या आंतरिक इच्छेनं, कुणाला दाखवण्यासाठी, कुणाला जळवण्यासाठी नाही. दुसऱ्याला प्रूव्ह करावंसं मुळात का वाटतं? आपली किंमत आपल्याला माहीत हवीच की ते पुरेसं असतं. लोकांना खरं तर आपल्याशी काही देणं घेणं नसतं. आपणच आपल्या कोशात काही विचार करत बसतो. घटकाभर आपण धरलं की लोकांना काही देणं घेणं असेलही, तर मग त्यांचा तो प्रॉब्लेम असतो, आपला नाही. आपल्या सगळ्या वाटा आपण स्वतः निवडायला हव्यात. आणि ज्यांना काही दाखवायला जात आहे, मुळात ते माणूस म्हणून कसे आहेत याचाही विचार आपण करायला हवाच ना. दाखवण्यासाठी केलेल्या गोष्टी त्या लोकांसोबत आपल्याला पण तेवढंच निगेटिव्ह बनवतात. आपण आपला स्व गमावतो, चुकीचे निर्णय, आणि मग चुकीचंच फळ मिळतं. म्हणूनच महत्त्वाकांक्षा असावी, स्वप्न असावीत, ती पूर्ण करण्याची जिद्द असावीत, प्रयत्न असावेत. पण ती महत्त्वाकांक्षा कुणाची तरी बरोबरी करण्याच्या किंवा कोणाच्या तरी पुढे जाण्याच्या नकारात्मक विचारांनी भरलेली नसावी, हे मात्र खरं. हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.